तत्पूर्वी सर्वात प्रथम गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी समालोचक सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय। NSC खानावळ चषक नाईट क्रिकेट स्पर्धेमधली आजची ही दुसरी रात्र। पहिल्या चेंडूवरती सुंदर ड्राइव, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत, एका धावेने ते धावसंख्या मिळते। पहिली धावफलकावरती आजच्या रात्रीमध्ये नोंदवली गेली। dreamscricket.in वरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय। dreamscricket.in ची संपूर्ण टीम येथे खूप सारी मेहनत घेत आहेत। कॅमेरामन असतील, व्हिडिओ एडिटर असतील किंवा व्हिडिओ स्कोरर असतील, अगदी उत्तम काम कालच्या रात्रीमध्ये त्यांनी केलं होतं। दिवसभर मित्रांनो काही स्पर्धा सुद्धा अटेंड करून येथे रात्री अगदी अप्रतिमरित्या येथे लाईव्हची स्पर्धा दाखवत आहेत। राईट अमोर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होत आहे। चांगलं क्षेत्ररक्षण अजिबात झालेलं नाही मागील दोन्ही चेंडूवरती। माझ्या समवेत काल सुद्धा उपस्थित होते, आज सुद्धा संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलाय असे इम्रानजी बुखारी, मॅन फ्रॉम रोहा, मॅन फ्रॉम तळ, मॅन फ्रॉम अलिबाग, मॅन फ्रॉम सुडकोळी। नक्की कुठले ते आपण ठरूया, ऑल इन वन, कारण एक दिलदार माणूस आहे। यावेळच्या चेंडूवरती मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, स्वीट साऊंड बॅट मधून डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय। आजच्या रात्रीतला पहिला षटकार। मनीषा बॅट मधून आलाय। वन्स अगेन बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, चांगला इथे फुटवर्कचा वापर येथे गोलंदाजाने केलाय। चेंडू पायाला लागला, नाहीतर नक्कीच या चेंडूवरती चौकार किंवा 2 धावा मिळण्याचे चान्सेस इथे या चेंडूवरती फलंदाजाला होत्या। धावफलकावरती 1 धाव वाढतीये, धावसंख्या पोहोचली आहे 9 वरती। 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक हे 9 चेंडूंवरती आलं होतं। दीपेंद्र सिंग आहिरे नेपाळ संघाचा खेळाडू त्याने इथे लगावलं होतं। यावेळचा चेंडू फुल टॉस होता, फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती मिस झालेत। फलंदाज क्रमांक पहिला बाद, बोल्डची विकेट येथे गोलंदाज अभयने मिळवले। फलंदाज विनय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। ताकद टायमिंगचा वापर जर या चेंडूवरती केला असता तर षटकार सुद्धा मिळाला असता, परंतु येथे मात्र फुल टॉस चेंडूवरती फलंदाज येथे या चेंडूवरती बीट झाला, त्रिफळा इथे उद्ध्वस्त झाला। अशा प्रकारे आपण जर पाहिलं, शोएब अख्तरने VVS लक्ष्मणला आपण पाहतोय अशा प्रकारे बाद केलं होतं। रावलपिंडी एक्सप्रेस या नावाने त्याची ओळख आहे। गोलंदाज अभय या षटकातील पुढील चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, समोरच्या दिशेने फटका, कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये। षटकार आल्यानंतर गोलंदाजाने इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय। षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की धावा 15 पर्यंत धावा धावफलकावरती येतील, परंतु येथे मात्र गोलंदाज चांगल्या रीतीने कमबॅक करतोय। षटकार मारल्यानंतर फक्त 1च धाव खर्च केली, एका फलंदाजाला त्याने इथे बाद केलं। मनीषा जोडीला फलंदाजीसाठी विघ्नेश आलाय। विघ्नेशकडे सुद्धा एक चांगला क्लास आहे। विघ्नेश सुद्धा इथे मैदानावरती चांगली फलंदाजी करू शकतो, कारण आजचा आपण जर लॉट्स पाहिला ग्रामीण गटातून सुपर 8चा लॉट्स या विभागातील सुपर 8 म्हणजे सुपर 8 म्हणजे 8 ताकदवर टीम या ग्रामीण विभागातील एकमेकांसमोर भिडणार आहेत। कालच्या दिवसामध्ये 2 संघ येथे ग्रामीण गटातून क्वालिफाय झाले। PPF कुरुळ विरुद्ध जय भैरवनाथ उसर हा संघ येथे क्वालिफाय झाले होते। हे 2 संघ कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाले होते
आज ग्रामीण गटातून एक संघ क्वालिफाय होणार आहे. गाव टू गाव IPL फॉर्मॅट मधून एक संघ येथे फायनलिस्ट होणार आहे. चांगलं असं आयोजन, चांगलं असं नियोजन मित्रांनो आपण पाहतोय. 7 वाजून जवळपास 10 मिनिटांनी या सामन्यांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या रात्रीला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाज सुहास थळे गोलंदाजीसाठी येतोय. सुहास थळे म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुहास थळे या विभागामधील एक डेंजरस असा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू सुहासचा वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न, चेंडू येथे मात्र डॉट येतोय. डॉट चेंडूने सुहास थळे येथे सुरुवात करतोय. कारण सुहासची गोलंदाजी आपण पाहतोय. APL मध्ये सुद्धा सुहासला आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. कारण एक सुहास अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं स्थान आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, निमिष लॉंग ऑफ मध्ये तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा समोर. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निमिषचं. डायरेक्ट थ्रो इथे बॉलर एंड कडे दिला. बॉलर्सला इथे मात्र कोणताही चान्स इथे अधिक लागलेला नाहीये. चेंडू थेट विकेटच्या जवळपास आला आणि थेट विकेटला चेंडू लावलाय आणि दुसरा हादरा येथे जय हनुमान घोटवडे संघाला बसतोय. डीजे मैदानावरती संघाचा भरोशाचा फलंदाज सुयोग ठाकूर येथे मैदानावरती आलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती सुयोग ठाकूर आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे मनीष, ज्याच्या बॅट मधून एक अप्रतिम असा षटकार आपण पाहिला. कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला थोडीशी शॉर्ट बाउंड्री आहे. काही मीटर्सने बाउंड्री उजव्या हाताच्या फलंदाजापेक्षा कमी आहे, त्यामुळे फायदा मिळू शकतो. मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः इथे चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये इथे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचली 11 वरती. 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती येथे नोंदवली आहे. 11 जानेवारी. राहुल शरद द्रविड भारतीय संघाचे माजी कोच. 2024चा T20 विश्वचषक शेवटचा सामना कोच कारकिर्दीमधला होता आणि तो शेवटचा सामना मित्रांनो अजूनही आपल्याला आठवतो. आयुष्यामध्ये खचला असाल तो नक्कीच तो सामना पहा. ते शेवटचे 30 चेंडू पहा मित्रांनो. कमबॅक कसं करायचं हे तुम्हाला त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळच्या चेंडूवरती फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका खेळलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल, फेक करेल. इथे चपळाईने फेक केले. एकच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 12 धावा. 12 रन्स, 12 धावा धावफलकावरती नोंदवली आहे. या षटकामध्ये सुहास आपल्याकडे असलेला अनुभव येथे पुरेपूर मैदानावरती दाखवतोय. जर्सी नंबर 33 ऑस्ट्रेलियाचा आपण खेळाडू पाहिला शेन वॉटसन, याचा सुद्धा जर्सी नंबर 33 एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. तत्पूर्वी येथे चेंडू गॅप मध्ये वाईडेस्ट लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू पार करत चीर करत 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौका. गॅप मध्ये गेला, लगेच सीमारेषा बाहेर गेला चौकार. सुहासच्या गोलंदाजीवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूला चकतोय. चेंडूने त्याला चकवा दिलाय. सीमारेषा बाहेर जातोय. या षटकातील दुसरा अप्रतिम चौकार. मध्ये PPF कुरुळ या संघाने तब्बल 4 षटकांमध्ये 79 धावा उभारल्या होत्या. हायएस्ट स्कोर येथे कालच्या दिवसामध्ये सांघिक हाय स्कोर येथे उभारला होता. चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये PPF कुरुळ या संघाचा झालेला होता. चांगला खेळ त्यांचे सर्व संघ सहकारी येथे करत होते.
अप्रतिम झेल येथे सुयोग पाटीलने ते पकडला होता लॉंग ऑफच्या दिशेने. हे कालच्या रात्रीमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आजच्या रात्रीमध्ये मित्रांनो आपल्याला काहीतरी नवीन रेकॉर्ड पाहायला मिळेल. गोलंदाज आलाय, राऊंड ॲक्शनने गोलंदाजी करतोय अल्पेश राऊत. वाईटचा इशारा, कारण लेग स्टंपच्या बाहेर येथे चेंडू पिच झाला होता. लेग स्टंप सोडून जाणार आहे चेंडू आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 21 वरती. 21 रन्स 21 धावा धावफलकावरती येथे नोंदवली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू सुंदररित्या कव्हर ड्राईव्हचा इथे फटका. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सुसाट सुपर फास्ट वेलकम चौकार. डीजे मास्टर योगेश, सुंदर असा आवाज आपण डीजे मास्टर योगेशचा ऐकतोय. या अलिबाग तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये एक डीजे मास्टर म्हणून योगेश याची एक विशेष ख्याती आहे. तत्पूर्वी एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. मिस टायमिंग फटका, बॅटच्या स्टिकरला इथे चेंडू लागलाय. विकेट कीपर झेल खाली येतोय. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. नंतर होणारा सामना आहे ओम साई सराई विरुद्ध VCN कुरुळ. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे. दोन्ही संघांना सूचना तसेच विनंती असेल की पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला, मध्यंतर होईल. त्या मध्यंतरामध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. आता आपण टॉससाठी निघालेत तरी चालणार आहे. गोलंदाज अल्पेश राऊतने येथे मात्र विकेट मिळवली आहे. फलंदाज सुयोग ठाकूरला येथे मात्र त्याने बाद केलाय. न्यू बॅटर मैदानावरती अंकुर लोहार येथे फलंदाजीसाठी येतोय. अंकुर लोहारची फलंदाजी. मनीषला इथे मात्र त्याला चांगल्या रीतीने साथ द्यावी लागणार आहे. 50 पर्यंत धावा, 50-55 धावा धावफलकावरती येथे माराव्या लागणार आहेत. तरच एक सामन्यामध्ये भाईजान एक चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. आजच्या रात्रीमधली आपण पाहतोय ही पहिलीच लढत. ग्रामीण क गटातून हे दोन संघ एकमेकांसमोर भिडत आहेत. अभय कुंट्यांची गोटी विरुद्ध जय हनुमान घोटवडे. दोन बलाढ्य संघ आहेत या ग्रामीण विभागातील. पाहूया चेंडू. आउट झॅटचा इथे अपील. वाईटचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू होता. अतिरिक्त धाव या षटकामध्ये धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या 27 वरती. 27 रन्स 27 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पुढील चेंडूवरती सज्ज होतोय. अल्पेश पुन्हा एकदा वाईड लाईन वरतीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र दिशाहीन. सूरज गोंधळी पंच म्हणून काम पाहत आहेत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या 28 वरती. 28 रन्स 28 धावा धावफलकावरती येथे नोंदवली आहे. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सुंदर असं मैदान, सुंदर अशी स्क्रीन सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने सेम टप्पा, सेम दिशावरती येथे गोलंदाजी होते. अतिरिक्त धावा येथे या षटकामध्ये गोलंदाजाने तब्बल 4 मोजल्यात. वाईटची हॅट्रिक येथे मात्र फेकली आहे. धावसंख्या 29 वरती. 29 रन्स इन स्कोरबोर्ड. ओके, हा चेंडू, ह्या चेंडूवरती डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट कीपरच्या हातातून निसटला होता. चेंडू गेलाय सिली पॉइंटच्या दिशेने. सिंगल धाव घेण्यामध्ये इथे फलंदाज रस दाखवत नाहीये. चेंडू इथे डॉट येतोय. खूप उशिरानंतर लागोपाठ 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर इथे मात्र चेंडू डॉट आलाय. अल्पेश ऑफ स्टंपच्या बाहेर. यॉर्कर लेनचा हा चेंडू. फलंदाज येथे मात्र बीट होतोय. वाईट चेंडू 3 फेकले होते ते येथे मात्र लागोपाठ 2 चेंडू डॉट काढून त्या वाईट चेंडूंच्या धावा येथे भरून काढण्याचं काम करतोय गोलंदाज अल्पेश राऊत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अल्पेश यांची.
ऑफ स्टंपला शफल होऊन गुडघ्यावरती येथे स्लॉग स्वीप मारण्याचा फलंदाजाने प्रयत्न केलाय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला नाहीये. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू वरती थ्रो केलाय. बॅकअप येथे मात्र मिळालाय. तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती वाढतायत. षटक क्रमांक 3 पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स इन अ स्कोरबोर्ड. जय हनुमान घोटवडे विरुद्ध अभय कुंट्यांची गोटी या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत रंगते. यानंतर होणारी लढत आहे ओम साई सराई विरुद्ध विसियन कुरुळ. दोन्ही बलाढ्य संघ यानंतर च्या लढतीमध्ये आपण लढताना पाहणार आहोत. गेल्या वर्षी ज्याला बाईक मिळाली होती, या ग्रामीण विभागातील खेळाडूला बाईक मिळाली होती, तो ओम साई सराई संघाचा सागर काटकर आपण नेक्स्ट मॅच मध्ये त्याला खेळताना पाहणार आहोत. निमिष राऊत गोलंदाजीसाठी येतोय. संघाचा कर्णधार आणि स्लॉग ओव्हर षटकामध्ये निमिष नेहमी चेंडू आपल्या हातामध्ये घेतो. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करत असतो. या सामन्यामध्ये निमिषच्या पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंपच्या चेंडूला ऑन साइडला उडून दिलाय. डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, षटकार. अंदाजाने केलेला बॉटम हँडचा अगदी अप्रतिम वापर, चांगलं ताकद, चांगली टायमिंग या चेंडूवरती पाहायला मिळाली. फलंदाज अंकुर लोहारच्या बॅटमधून षटकार. 37 धावा. चेंडू हवेत आहे. इनसाइड आउट खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. येथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र मनीषने येथे कॉल केला होता. अंकुरला येथे मात्र समजलेलं नाहीये. रन आउटची इथे विकेट गमवावी लागणार. फलंदाज अंकुर लोहार बॅक टू द पॅव्हलियन. इम्रानजी, खऱ्या अर्थानं नक्कीच आपण म्हणत असतो की एकाच ट्रॅकवरती आले, एका ट्रॅकवरून दुसरी गाडी ट्रॅकवर, परंतु आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जळगाव येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये काही निष्पाप लोकांचा खऱ्या अर्थानं मृत्यू झाला. त्यांना आपण नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. कारण रेल्वे ट्रॅकचा शब्द आपण क्रिकेटवरती बऱ्याचदा वापरत असतो की प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी कधी अचानक दुसऱ्या नंबरवरती जाते, परंतु भारतामधलं रेल्वे नेटवर्कचं जाळं मित्रांनो खूप मोठं आहे. पुढे सामन्याकडे 2 चेंडू झाले, 4 चेंडू येणं बाकी आहे. निमिष पाटील गोलंदाजी करतोय. मनीषने लगावलेला फटका, अप्रतिम दर्जेदार मॅग्निफिसंट षटकार. अंकुरला इथे मात्र जरूर सांगितलं असेल या षटकाराने की माझ्यात सुद्धा ताकद आहे, मी सुद्धा मोठा फटका खेळू शकतो. कारण संघ सहख्यावरती विश्वास असणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. कारण 2007च्या विश्वचषकामध्ये भाईजान प्रथमतः निर्णय घेतला होता की हरभजन सिंगला ओव्हर द्यावी, परंतु शेवटच्या क्षणाला धोनीने निर्णय घेतला, तो जोगिंदर शर्माला ओव्हर दिली. आणि जोगिंदर शर्माचे पहिले 2 चेंडू अजिबात चांगले पडले नव्हते, मात्र त्यानंतर मिसबाने एक चुकीचा स्ट्रोक खेळला, श्रीसनने कॅच पकडला. यावेळचा चेंडू फुल टॉस ऑन साइडला, कार्पेटच्या आधारावरती खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एकच धावेवरती येथे मात्र समाधान मानावं लागणार. दुसरी धाव घेतली जाणार का? आता मात्र ही दुसरी धाव पूर्ण होणार का? आणि दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण होते आणि तिसरी धाव सुद्धा. खऱ्या अर्थानं इम्रानजी बुखारी असते तर नक्कीच म्हणाले असते कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. आजकाल कोंबडी कोण पकडत नाहीये इम्रानजी. पूर्वी आपल्या पाहतोय घरामध्ये कमीत कमी 2 तरी कोंबड्या असायच्या. संध्याकाळी आईने एक काम सांगितलेलं असतं, कोंबडी पकड आणि ते खुराड्यामध्ये ठेव. तत्पूर्वी या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 47 वरती. 47 रन्स, 50 धावा इथे पूर्ण होणार का? कारण अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
इम्रानजी एखाद मोठा फटका आला तर 50+ धावा धावफलकावरती येऊ शकतात आणि 50+ धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं इम्पॉर्टंट धावा ठरणार आहेत दोन्ही संघांसाठी। एक सामन्यामध्ये चुरस येथे निर्माण होऊ शकते। चुरस निर्माण होण्यासाठी 50+ धावा या मॅच मध्ये निर्णायक ठरणार आहेत। तत्पूर्वी आपण पाहिलं तर निमिष राऊत थोडासा या षटकामध्ये महागडा ठरलाय, कारण 2 मोठे फटके या षटकामध्ये आलेत। मागील षटक अल्पेश राऊतने फेकलं, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र त्याने योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली। वाईट चेंडू सुद्धा त्या षटकामध्ये काही त्याने फेकले, 11 धावा त्याने एकूण खर्च केल्या। पहिल्या षटकामध्ये अभय 9 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुहास थळेने एकूण 11 धावा खर्च केल्या होत्या। निमिष मात्र या तिन्ही गोलंदाजांपेक्षा अधिक धावा खर्च करतोय। स्ट्राईक एंडवरती मनीषला हा मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर वाईड लाईन वरती येथे यॉर्कर फेकलाय। निमिषने येथे मात्र 4 चेंडूंनंतर येथे एक चांगला चेंडू टाकलाय। अगोदरच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा येथे मात्र 3 धावांनी उचलला। फलंदाज येथे मात्र बाद झाला। मनीष स्ट्राईक एंडवरती आहे। मनीषने खेळलेला फटका, चेंडू गॅप मध्ये फ्लॅट अँड फ्युरियस, फॅब्युलस षटकार, अप्रतिम षटकार, मॅग्निफिसंट षटकार। टॉस साठी मगाशीच आपल्याला आवाज दिला होता। ओम साई सराई विरुद्ध VCN गुरुळ या 2 संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत। तत्पूर्वी शेवटच्या चेंडूवरती मनीषने लगावलेला हा षटकार सामन्याला खऱ्या अर्थानं संजीवनी देणारा तो फटका ठरला। 50+ धावा धावफलकावरती आल्यात, 53 धावा धावफलकावरती लागल्या। जिंकण्यासाठी 54 धावांचं टार्गेट असणार आहे। 24 चेंडूंच्या या खेळामध्ये 54 धावांचं टार्गेट अभय कुंट्यांची गोटी हा संघ कशा प्रकारे पूर्ण करतोय, कारण कालच्या रात्रीमधले आपण जर इम्रानजी सामने पाहिले तर पहिले सामने बऱ्याच वेळेला चेस झाले होते, आरामात चेस झाले होते। कारण आपण पाहिलं मैदानावरती इतकं ड्यू फॅक्टर नाहीये, परंतु 9-10 नंतर मैदानावरती ड्यू फॅक्टर पडतं, चेंडू थोडासा ओलसर होतो, त्यामुळे सामन्याचा निकाल मित्रांनो आपण पाहतोय काही वेळेला धक्कादायक निकाल सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। तत्पूर्वी चला टॉस साठी या VCN कुरुळ संघाचा कर्णधार ओम साई सराई संघाचा कर्णधार। मध्यांतर झाल्यानंतर मित्रांनो सर्व संघांना याच्या पुढील सामन्यामध्ये सुद्धा हीच सूचना असणार आहे। मध्यांतर झाल्यानंतर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे। तत्पूर्वी या उत्तरार्धाच्या खेळाकडे मी वळणार आहे। तत्पूर्वी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलाय असे इम्रानजी बुखारी यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय। थँक्यू सो मच। तत्पूर्वी विनंती असेल घोटवडे संघाचे जे प्रतिनिधी जे प्रेक्षक वर्ग आहेत थोडंसं मागे सरका, सहकार्य करा। आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे, थोडंसं सहकार्य करा, थोडंसं मागे सरका प्लीज, विनंती असेल। थँक्यू सो मच। ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे आणि आपण त्या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात, त्यामुळे विनंती करेन की थोडासा सरका, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये। या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय एक चांगलं नीटनेटकं आयोजन सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री अनंत गोंदली सर यांच्या माध्यमातून। हॅलो 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 हॅलो, सन्माननीय जितेंद्र दादा गोंधळी यांच्या हस्ते टॉस केला जातोय। टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय ओम साई सराई या संघाने टॉस जिंकलेला आहे। तर चंदू एक आपला प्रथमतः डिसिजन काय असेल? प्रथमतः तर आम्ही क्षेत्ररक्षण करून समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद चंदू, बेस्ट ऑफ लक। सौरभ सर, लास्ट इयरचे चॅम्पियन ओम सराई संघ आपण पाहतो, त्यांचे संघनायक वीरुदादा इथं आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। लास्ट इयर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा ग्रामीण मधून पटकावणारा संघ आपण पाहतोय ओम साई सराई, आणि आज VCN कुरुल सोबत त्यांचा नक्कीच पहिला सामना होणार आहे। नवीन सुरुवात
या इनिंग मध्ये करतील पाहूया कशा प्रकारे होणार आहे. सर्वप्रथम मी या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये आपला आवाज ऐकवला असे आमचे मराठी उद्योजक, आमचे साथी समालोचक सौरभजी भुरे, तसेच याच गावातील बिलॉंग करणारे महाराष्ट्राचा बुलंद आवाज पेशेने इंजिनियर निशांतजी पाटील, आणि मी आपला सर्वांचा लाडका भाईजान आपला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. तो सबसे पहले आए हुए सभी खिलाड़ियों का एनएससी खाना व नवतरुण मित्र मंडल खाना आयोजित एनएससी खाना चषक 2025 पर्व 9 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत करता हूं. ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जबकि सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है इस रजनी क्रिकेट में. ऑफिशियल अंपायर सूरज सर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन. जीतने के लिए 24 गेंदे 54 रनों की आवश्यकता. पहला ओवर लेकर आते हुए गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद पर ग्लांस करते हुए पहली गेंद के ऊपर बड़ी विकेट, पहला झटका, गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द डक आउट डीजे. कमाल की गेंदबाजी करते हुए गेंदबाज अजीत ठाकुर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ऐसा कहेंगे गब्बर, क्योंकि पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गोल्डन डक का चश्मा पिनाने पर मजबूर किया है अजीत ठाकुर ने. न्यू बैटर मैदान पर अल्पेश राउत आते हुए, अल्पेश राउत और उसका साथ देते हुए बैटर तेजस पाटिल. ये दोनों बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, क्योंकि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. पर पहली गेंद के ऊपर बल्ले का भारी सिरा, जिसे कोलगेट कहा जाता है, ब्रश करते हुए गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर डक आउट में लौटते हुए बैटर. फिर से एक बार जर्सी नंबर 7 परिधान के हुए गेंदबाज अजीत ठाकुर गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार और पिच गेंद खोद कर खेला है, फिर से एक बार फील्डर गेंद के नीचे और कोई गलती की गुंजाइश नहीं. बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेट का पतन. वो बुलाती है पर जाने का नहीं. शानदार कैच वहां पर रोशन शिंदे ने लपका, कोई गलती नहीं की, तू चल मैं आया. वो बुलाती है पर जाने का नहीं, मौका देते हुए गेंदबाज यहां पर अजीत ठाकुर. शानदार गेंदबाजी, मैंने पहले ही कहा था दोस्तों, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, क्योंकि ये हाथों में जादू है, और वही जादू आज एनएससी खाना चषक 2025 में गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे गेंदबाज अजीत ठाकुर. ऑन हैट्रिक, इस प्रतियोगिता में क्या हैट्रिक लगाने में कामयाब होंगे गेंदबाज अजीत ठाकुर. न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आने वाले खिलाड़ी आउट होने के बाद कल्पेश राउत. इस खिलाड़ी के ऊपर जिम्मेदारी है. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. अभी पूरी जिम्मेदारी इस खिलाड़ी के ऊपर है, क्योंकि डूबती नैया को किनारे पर लाना है तो अच्छी साझेदारी बिल्ड करनी होगी इस प्रतियोगिता में, क्योंकि भव्य दिव्य क्रिकेट की टूर्नामेंट एनएससी खाना चषक 2025 बहुचर्चित ये प्रतियोगिता. मुझे सौरभ सर कॉल आते थे कि खानाओं की टूर्नामेंट कब है, और आज देखिए सभी दर्शक लाइव टेलीकास्ट ड्रीम्सके.in के माध्यम से ये प्रतियोगिता को कवर कर रहे हैं. उनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. ऑन हैट्रिक गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे गेंदबाज अजीत ठाकुर. इस बार बीमर किस्म की गेंद, नो किस्म की गेंद, वेस्ट टाइट जिसे कहा जाएगा,
जरूर DRS रिफर करते हुए, क्या ये वेस्ट साइड है गेंद, क्या डिसीजन होगा, क्या नतीजा होगा, थर्ड अंपायर जरूर हमारे डिसीजन देंगे। मराठी उद्योजक युवा नेते सन्मान्य रामराजे पिलाने साहब, इनकी जानिब से पुनः से मेरे लिए 200 रुपए का ऑनलाइन जीपे आया, उनका तहे दिल से मैं आभार। ये DreamsCricket.in के माध्यम से प्रतियोगिता देख रहे सन्मान्य रामराजे पिलाने साहब, इनकी जानिब से कमेंटेटर्स इमरान बुखारी, इनके लिए 200 रुपए का जीपे आया, उनका तहे दिल से आभार। थैंक यू सो मच रामराजे पिलाने साहब, आप सभी का ये प्यार है जो इस मैच को लाइव देख रहे DreamsCricket.in के माध्यम से, आपका तहे दिल से मैं आभार। NSC खाना चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा शानदार आयोजन और उसमें आप सभी का प्यार रामराजे पिलाने सर। और जरूर ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ, किस तरह का दादा, दादा किस तरह का नो है? सर अवैध एक्शन, नागोबा डुलायला लागला, जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में अवैध एक्शन, गेंदबाजी में गेंदबाज जकड़े गए और उसे नो करार कर दिया है। और जरूर इस नो बॉल में 1 रन एक्स्ट्रा के रूप में प्राप्त होगी और जरूर गेंदबाज चेंज हो गए, क्योंकि एक नियम है, आपको पता है अवैध एक्शन में जो भी गेंदबाज दिखाई देता है नागोबा फेंकी गेंदबाज जिसे कहा जाता है, उसके ऊपर कार्रवाई होती है। और जरूर ये नो गेंदबाज बैंड करते हुए गेंदबाज को इस प्रतियोगिता से। नेक्स्ट फ्री हिट की गेंद होगी, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानीट, चेंडू आहे फ्री हिट। और जरूर रामराजे पिलाने साहब, कुलसी गांव के मराठी उद्योजक युवा नेते, आज इस मैच का आनंद लेते हुए हर साल की तरह इस साल भी उन्होंने मुझे कोऑपरेट किया। एक दोस्ती की दुनिया का राजा आदमी, उनके जानिब से NSC खाना चषक 2025 के लिए शुभकामनाएं आई है। रामराजे पिलाने सर, आपका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं इस प्रतियोगिता के द्वारा। फ्री हिट की गेंद है, स्पीड अप करना है, सामना चालू करून घ्या, पंचाने विनंती असेल। ऑफिशियल अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन है, नो करार करते हुए अवैध एक्शन में अजीत ठाकुर गेंदबाज को यहां पर बैन किया गया, क्योंकि आपको पता है दोस्तों गेंदबाजी खिलाते हुए गेंदबाज धीरज। सूरज सर विनंती असेल सामना चालू करून घ्या। आधीच आपण पाहतोय ऑनलाईन प्रेक्षक खूप या मॅचचा आनंद घेत आहेत, कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, त्यामुळे सहकार्य करा कमिटी।
विनंती असेल प्रेक्षकांनी बाहेर जायचंय. विनंती आहे सामना चालू करून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम पंचांनी नो दिलाय. उघडा डोले पाहणे चेंडू आहे फ्री हिट. जरूर यहाँ पर मौका है बल्लेबाज को फ्री हिट का मौका खेलने के लिए. इस बार देखिए क्या शानदार मैच. लगभग यहाँ पर पहली मैच आज की रजनी क्रिकेट की ये बेहतरीन बढ़िया आयोजन. धीरज खंडागले गेंदबाजी के लिए पहले गेंदबाज को बैन किया गया अवैध एक्शन में. तो इस बार धीरज के ऊपर रखा है. धीरज फ्री हिट की गेंद बैटर के लिए मौका होगा. इस बार फ्री हिट की गेंद डीप एक्स्ट्रा कवर. स्वीपर कवर में फील्डर है. जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे. एक रन आसानी से मुकम्मल. दूसरी रन का प्रयास होगा क्या? पर एक ही रन पर संतुष्टि से एक रन के साथ धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 2 रन. जबकि यह पहला और प्रगति पर है. जीतने के लिए 24 गेंदे 54 रनों की आवश्यकता. एक शानदार मैच, एक बड़ा बैटल. आज गेल कंपनी से सभी इंप्लॉयज इस मैच का आनंद लेने के लिए आए. उनका भी एनएसी खाना चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है, वेलकम है. क्योंकि भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज इस प्रतियोगिता में अक्सर किया जाता है. इस बार मिस टाइमिंग. फील्डर गेंद के नीचे शानदार कैच. विकेट का पतन. डीजे को मौका. कि यहाँ पर जय हनुमान घोटवड़े टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 24 गेंदों में 53 रन बनाए. 54 रनों का टारगेट सेट किया है. अभय स्पोर्ट्स कुंटियाची गोटी की जानिब से न्यू बैटर मैदान पर इन एट नंबर 5 पर आते हुए निमेश राउत. इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी. आज इस मैच में बाजीगर बनना होगा, कुछ करके दिखाना होगा. और जरूर यहाँ पर अगर कुछ करना है तो जरूर छक्के चौके की बौछार करनी होगी. क्योंकि एक अच्छा फॉर्मेट यहाँ पर सम्माननीय आदरणीय श्री अनंत गोंदली साहब अप्पा इनके माध्यम से हर साल की तरह इस साल भी एक अच्छा आयोजन दिखाई दिया है. तो फिर से एक बार नेक्स्ट मैच इसके बाद होगा. ओम साई सराय विपक्ष विसियन कुरुल. लास्ट ईयर के ग्रामीण के चैंपियन बने थे ओम साई सराय टीम, जिसमें विसियन कुरुल संघ आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. विसियन कुरुल, केदार बिरजे. फिर से एक बार गेंदबाजी को धीरज. निमेश राउत के लिए इस बार ऑल ऑन द कारपेट खेल दिया है. गेंद मिड ऑफ में फील्डर सोले से फंबल. इस बार देखिए कोंबडी पलाली तंगडी धरूना लंगडी घालाया लागली. जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर 3 रन मुकम्मल करते हुए आंखों में इशारा किया. 3 रन प्राप्त किए. इस 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाते हुए 5 रन स्कोर कार्ड पर. बचे हुए 19 गेंदे 49 रनों की आवश्यकता है. उर्वरित 19 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. स्पीड अप करना है. इस बार टाइम सेट किया है. काफी टाइम विलंब हो रहा है. आज ग्रामीण धमाका और इस ग्रामीण धमाके में शानदार मैच का आयोजन हम देख रहे हैं. एनएसी खाना चषक 2025. फिर से एक बार धीरज किस तरह की गेंदबाजी करेंगे. बैटर कल्पेश के लिए इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई. अपील की. अपील को दबाते हुए ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं. डॉट गेंद जाती हुई ओवर की समाप्ति होती हुई. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर मात्र 5 रन 3 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए अभी भी बचे हुए 18 गेंदे 49 रनों की आवश्यकता है. टीम मीटिंग ना ले. गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान घोटवडे. यहां पर 18 गेंदे और 49 रनों की आवश्यकता. विसियन कुरुल संघाचे कर्णधार माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. तर सामना सुरू होण्याच्या आधी आपल्यास प्लेइंग 11 ची लिस्ट जमा करायची, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल आणि त्याला तुम्ही सामोरे जाल. यानंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये.
हा नियम है आणि त्या रूल्सला फॉलो करायचं है। तो जरूर एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन। मनीष खंडागले गेंदबाजी के लिए आते हुए, एक अनुभवी जिन्होंने बल्लेबाजी करते हुए शानदार बल्लेबाजी की, अपने टीम के लिए एक सम्मानजनक स्कोर खड़ा करने का प्रयास किया, कोशिश की, कामयाब हुए, पर अभी उनके किरदार में गेंदबाजी करने का प्रयास आया है। टाइम ओवर हो रहा है, इसके लिए आपको ये ध्यान देना है 3 ओवरों के लिए 15 मिनटों का कालावधि दिया है, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। 6 मिनट हो चुके हैं पहले ओवर के लिए। तो फिर से एक बार मनीष खंडागले गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पे निमेश राउत। इस बार अच्छा ग्लांस किया, कट किया, लेग कट करना चाहते थे, फील्डर थे वहां पर, अच्छी फील्डिंग, एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 6 रन। विनंती असेल प्रेक्षकांना, ज्या रस्त्यावरती रहदारीचा रस्ता आहे त्याच्यावरती ज्या गाड्या लावल्यात त्या काढायच्या आहेत, जेणेकरून येणे जाणाऱ्यांना अडथळा होणार नाहीये। ज्या 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स रस्त्याच्या अलीकडे लावलेल्या आहेत त्या रस्त्यातून काढायच्या आहेत, सहकार्य करा। तो फिर से एक बार मनीष खंडागले गेंदबाजी करने के लिए तैयार है। इस बार अलॉन्ग द कारपेट शॉट मिड ऑन की दिशा में खेल दिया है, फील्डर फील्ड करेंगे जब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए। इस एक रन के साथ धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 7 रन। साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर। विसियन कुरुल टीम की यहां पर प्लेइंग 11 की लिस्ट आती हुई, उनका भी आभार, धन्यवाद। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक अलॉन्ग द कारपेट खेल दिया, एक फील्डर है वहां पर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 9 रन। जबकि दूसरा और प्रगति पर शानदार आयोजन, बहुचर्चित, आज देखिए खुलसी गांव से भी बिलोंग करने वाले सम्माननीय रामराजे पिलाने साहब मैच देख रहे और उनकी जानिब से धरने गुरुजी 200 रुपए का कैश प्राइज मेरे लिए जीपे किया है, उनका भी तहे दिल से आभार। इस बार बड़ा स्ट्रोक मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे स्कोर कार्ड में 2 रनों का इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। 1-1-11 11 रन स्कोर कार्ड पर। दूसरा और जारी है, 54 रनों का टारगेट इस प्रतियोगिता में जरूर यहां पर बनाया है। पहले बल्लेबाजी करते हुए टीम जय हनुमान घोटौड़े, मनीष खंडागले अपने ओर की अगली गेंद राइट लेफ्ट आर्म और द विकेट। और इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश और 2 खिलाड़ियों के बीच में गड़बड़ गोंदल, पर अच्छा प्रयास, अच्छी कोशिश। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। मैंने पहले ही जिक्र किया था कि खानाव गांव से बिलोंग करने वाले हमारे साथी समालोचक, वॉइस ऑफ महाराष्ट्र, पेशे से इंजीनियर, सम्माननीय निशान जी पाटिल सर यहां पर आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। डीआरएस रिव्यू लेना है, चेक करना है, ऑफिशियल अंपायर चेक करते हुए जरूर। लास्ट 1 टू गो और जरूर यहां पर अभी ऑफिशियल अंपायर का रिफर क्या डिसीजन आएगा।
और जरूर ऑफिशियल अंपायर का रिफर यहाँ पर आता हुआ, ये छक्का है, 6 है, थर्ड अंपायर डिसीजन है, यहाँ पर छक्का आता हुआ क्योंकि यहाँ पर चेक किया है, पाव लाइन को टच है। स्क्रीन पर देख सकते हैं, सामने देखिए, पाव लाइन पे और टच हो गए। 6 ऑफिशियल अंपायर का इशारा, यहाँ पर जरूर ये छक्का आता हुआ, इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ स्कोर कार्ड पर 17 रन। शानदार स्ट्रोक लगाया था बल्लेबाज निमेश राउत ने, और जरूर यहां पर 17 रन स्कोर कार्ड पर लगते हुए मनीष खंडागले के ऊपर प्रतिकार किया है। पर इस बार फिर से एक बार क्या कमबैक होगा या फिर से एक बार वही रणनीति? ओहो, फिर से एक बार कॉपी बुक स्टाइल कॉमेंट्री बॉक्स को मान वंदना, सौरभ बुरे के हाथों से कैच छूटता हुआ, गेंद सीमा पर। यस, गुजारिश है, एनएससी खानाओं का जो बैनर है वहां पर जो हमारे एम्प्लॉयजर बैठे हैं, पिंक कलर, हाँ वहां से हटिए प्लीज, पीछे हटिए, सभी हटिए, सभी हटिए। ऑरेंज कलर का जो है उठिए वहां से, सभी एम्प्लॉयजर आप भी बैठे हुए वहां से उठिए प्लीज, मैच को डिस्टर्ब हो रहा है। थैंक यू, आप आए काम धंधा छोड़कर इस मैच का आनंद लेने के लिए, आपका स्वागत है, पर किसी भी तरह का डिस्टर्ब ना हो। थैंक यू सो मच एम्प्लॉय। और हाँ, इस बार देखिए अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई, कट किया, लेग कट करना चाहते थे और लगभग कामयाब हो गए। 12 गेंदों में 31 रनों की आवश्यकता थी, अभी इक्वेशन चेंज हो गया है, 10 गेंदे और 30 रनों की आवश्यकता है। कमाल की गेंदबाजी गेंदबाज आदेश यहां पर करते हुए, आदेश अपने नाम की तरह आदेश देना चाहते हैं, रनों को रोकने का प्रयास कर रहे, कोशिश कर रहे। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, कमाल की गेंदबाजी, गोलीगत गोलंदाजी करते हुए दिखाई दे रहे। इस बार डॉट गेंद, गोली की रफ्तार जिसे कही जाती है, वही रफ्तार के सौदागर की तरह आदेश आज जय हनुमान घोटवड़े टीम के लिए संकट मोचन बन रहे। पर निमेश राउत के ऊपर अभी जिम्मेदारी है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। बचे हुए 9 गेंदे, 30 रनों की आवश्यकता। फिर से एक बार आगे आकर खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, दामिनी फिल्म का वो डायलॉग, जज साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहाँ पर डॉट पे डॉट कराते हुए गेंदबाज आदेश, कमाल की गेंदबाजी, एक साहसी गेंदबाजी करते हुए आदेश फिर से एक बार, इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, लेग कट किया, गेंद को ढकेल दिया है, फील्डर है वहां पर। 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 25 रन। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25, और यहां पर सामने जो बैठे ना उनका जर्सी नंबर भी 25, मेरे तरफ देखते हुए मासूम। इस बार देखिए डांसिंग नवला के खेलने का प्रयास, शॉट फाइन लेग में फील्डर थे, पर 1 रन आसानी से मुकम्मल। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 26 रन। बचे हुए
6 गेंदे 28 रनों की आवश्यकता। इस बार बड़ा मैच ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से हम देख रहे हैं। NSC खानाव चषक 2025 रजनी क्रिकेट की यह प्रतियोगिता और इस मैच में बचे हुए 6 गेंदे और 28 रनों की जरूरत। ड्रीम्सक्रिकेट.in के CEO कौस्तुभ जी पाटिल, अनिरुद्ध वर्तक और उनकी पूरी टीम कमेटी, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विघ्नेश पाटिल। 6 गेंदे 28 रन डॉट कराने हैं, रोकने हैं, पर इस बार क्या मौका देंगे बल्लेबाजों को? क्या फिर से एक बार निमेश राउत अपनी जिम्मेदारी कंधे पर लेंगे? स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान घोटवड़े। इसके बाद होने वाला मुकाबला ओम साई सराई विपक्ष VCN कुरुल, जिसमें टॉस जीता है ओम साई सराई टीम ने। इस बार देखिए लॉन्ग लेग की दिशा में पहला करारा स्ट्रोक, CHABUK चाबुक स्ट्रोक, षटकार। तो जरूर यहां पर चलते हैं। 5 गेंदे 22 रनों की आवश्यकता। पहली गेंद के ऊपर जरूर यहां पर छक्का लगाकर आगाज किया। 5 गेंदे और 22 रनों की जरूरत। फिर से एक बार गेंदबाज इस बार जड़ में डालने की कोशिश, अलोंग द कारपेट खेल दिया, फील्डर है वहां पर। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए बचे हुए 4 गेंदे 21 रनों की आवश्यकता। 4 गेंदे 21 रन स्क्रीन पर हम देख रहे हैं। इस बार फिर से मिड ऑफ की दिशा में विनय पाटिल और शानदार कैच, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में लगभग ये विकेट प्राप्त करने में कामयाब होते हुए। फुल 17 की माला नहीं साला, ठोक दे योगेश डीजे वाला। विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज सफलतापूर्वक गेंदबाजी करते हुए बचे हुए 3 गेंदे 21 रनों की आवश्यकता। इस बार फिर से लेग स्टंप के बाहर भटकते हुए ऑफिशियल अंपायर के नजरों में खटकते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाते हुए 34 रन, बचे हुए 3 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। चमत्कार को नमस्कार करना होगा, यहां पर होम बट स्वा कहना होगा। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक, मिड ऑफ की दिशा में फील्डर है, डीप मिड ऑफ में से फील्ड करेंगे स्वीपर कवर से। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 35 रन, 2 गेंदे 19 रनों की आवश्यकता। बड़ी जीत की कतार पर जय हनुमान घोटवड़े टीम। ओहो, फिर से एक बार शानदार कैच, लीडिंग एज, सीधा विकेट कीपर मनीष खंडागले के दस्तानों में। इस बार विकेट का पतन, डीजे को मौका। ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे। 1 गेंद 19 रनों की आवश्यकता। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश और इसी तरह से इस मैच को जीत लिया है जय हनुमान घोटवड़े टीम। हार्ड लक अभय स्पोर्ट्स कुंटिया जी गोटी, आपने इस प्रतियोगिता में भाग लिया, सहभाग लिया, आपका तहे दिल से स्वागत है। आने वाले कुछ मैचों के लिए आपको हमारी तरफ से बेस्ट ऑफ लक और प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू
जिसने इस मैदान पर शानदार बल्लेबाजी की, 15 गेंदों का सामना करते हुए 35 रनों का योगदान दिया, वो खिलाड़ी है मनीष खंडागले, प्लेयर ऑफ द मैच। आज की रजनी क्रिकेट के पहले खिलाड़ी प्लेयर ऑफ द मैच से नवाजे जाएंगे। तो जरूर आगे दूसरी मैच होगी, माइक्रोफोन पर होगा बदल। कहीं मत जाइए, सुनते रहिए। मराठी उद्योजक, हमारे साथी समालोचक, सौरभ